हॅलो डिअर स्टुडंट्स, आज मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी आणि आज मी तुम्हाला या वस्तू संग्रहालयाबद्दलची माहिती सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी खूप आवडतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हा इतिहास विषय अजिबात आवडत नाही अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। तर हा व्हिडिओ सर्वांनी बघावा। चला तर मग बघूया या वस्तू संग्रहालयाबद्दलची विशेष माहिती। विद्यार्थी मित्रहो, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीत प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भेटीच्या स्मरणार्थ सरकारच्या मदतीने बॉम्बे शहरातील प्रमुख नागरिकांनी त्याची स्थापना केली आणि हे दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याच्या जवळ आहे। त्यानंतर 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून या संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले। ही इमारत जी आहे ती इंडो सारासेनिक स्थापत्य शैली यामध्ये बांधली गेलेली आहे, ज्यामध्ये मुघल, मराठा आणि जैन यासारख्या वास्तुकलेच्या इतर शैलींचे घटक त्यामध्ये समाविष्ट आहेत। या संग्रहालयाची इमारत पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या वेडांनी वेढलेली आहे। संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे 5000 प्रदर्शने तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आहेत। त्यांचे प्रामुख्याने 3 विभागांमध्ये वर्गीकरण केलेले आहे: कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास। आणि या संग्रहालयात गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील इतर अवशेष आपल्याला आढळून येतात। आणि इमारतीच्या सभोवतालचा परिचय आराखडा वास्तू विशारद जॉर्ज विटेट याने तयार केलेला होता। आणि विशेष म्हणजे ही वास्तू बघत असताना ती भारतीय शैलीची वाटते आणि ही इमारत बघताना जाळीदार नक्षीकामातून इस्लामी वास्तुतंत्राचा ठिकठिकाणी असलेल्या झुरग्यामुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी आणि वरंड्याच्या रचनेतून हिंदू मंदिराचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यय येतो। अख्ख्या जगाला भुरळ घालणारा हा कोहिनूर हिरा नेमका आला कुठून आणि काय आहे या हिऱ्याचा इतिहास? साधारणतः 1850 मध्ये त्यावेळेचे गव्हर्नर लॉर्ड डलहौसी हे कोहिनूर हिऱ्याला लाहोर मधून या ठिकाणी मुंबईला घेऊन आले आणि त्यानंतर लगेच ते लंडनलाही घेऊन गेले। 3 जुलै 1850 ला हा जो हिरा आहे तो ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया यांच्या समोर हा हिरा त्यांनी ठेवला आणि त्याच वेळेला त्या हिऱ्याला कापण्यात आलं तेव्हा त्याचं वजन 108.93 कॅरेट एवढं होतं आणि तेव्हापासून हा हिरा महाराणीच्या ताजचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आणि त्याची प्रतिकृती या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेली आहे। बघा, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने ब्रिटनला कोहिनूर परत द्या अशी मागणी केली होती। त्यानंतर अनेकदा भारताने हा हिरा परत मागितला, मात्र प्रत्येक वेळी ब्रिटिशांनी नकार दिला। आणि विशेष म्हणजे या हिऱ्यावरती फक्त भारतच नाही तर शेजारी असणारे राष्ट्रही त्यांचं मालकी हक्क सांगतोय, पण प्रामुख्याने हा जो हिरा आहे तो भारताचाच आहे हे आपल्याला या ठिकाणी ह्या प्रतिकृतीच्या माध्यमातून दिसून येतं।